माझी प्रियाला प्रीत कळेना। डॉक्टर येतील आता बाळाला चेक करायला। तुम्ही त्यांच्या केबिन मध्ये जाऊन बसा, ते बाळाला चेक करतील आणि सांगतील काय ते। गरज पडलीच तर आजच ऑपरेशन करायला सांगतील ते। माधुरी, आता डॉक्टर आलेत ना नवीन, काही काळजी करू नकोस। आपलं पिल्लू एकदम हेल्दी गुटगुटीत होऊन परत तुझ्या कुशीत येणार आहे। ओके? अभि, तू आलास ना, सगळं ठीक होईल बघ आता। माझा आणि मेघनाचा लक्की भाऊ आहेस ना तू। अरे, कालच मेघनाचा फोन आला होता। अभि, मी मेघनाला काही सांगितलेलं नाहीये। तुझा प्रॉब्लेम नाही आणि माझाही नाही। अभि, ती म्हणत होती की ती आपल्या सगळ्यांना खूप मिस करते। आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि मेघा आली की आपण तिघही नाही चौघही मजा करू। पिल्लू पण असेल ना आता। अनिरुद्ध आला होता। तो पण असंच काहीच म्हणत होता। तो म्हणाला की अविनाश सापडला तर म्हणजे तर मी जेलच्या बाहेर। येस, एक्झॅक्टली। तो हरामखोर अविनाश पकडला गेला ना मम्मा, की मग तू या जेलमधनं सुटशील मम्मा, या रिडिक्युलस जेलमधनं। त्यानंतर काय रिया, हे सगळं इथेच संपत नाही ग, इथे तर सुरुवात होते। अनिरुद्ध मला हे सांगायला आला नव्हता की मी लवकरच जेलमधून सुटून बाहेर पडणार आहे म्हणून। तो मला हे सांगायला आला होता की इथून बाहेर पडले तर तरी त्याच्या घरी मला कधीच जागा मिळणार नाही। मम्मा, मम्मा डोंट वरी, मी आहे ना। आणि आतापर्यंत मी सगळं मॅनेज केलंय ना, मी सगळं सांभाळलंय ना, मग यापुढेही सगळं मॅनेज करेन मी मम्मा। काही काळजी करू नकोस तू। सगळं नीट आहे, मी चेकअप केलंय। जो काय प्रॉब्लेम आहे तो मायनर आहे, विदाउट ऑपरेशन होऊन जाईल। सुरुवातीला थोडीशी काळजी घ्यावी लागेल, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही। आणि टेन्शन घ्यावं असं तर काहीच नाहीये। उद्या व्हाईस प्रेसिडेंट येणार आहे आणि त्यांच्यासमोर हे प्रेझेंटेशन असंच झालं पाहिजे, इतक्याच परफेक्ट। ओके? डेफिनेटली सर। ग्रेट जॉब। माधुरी कशी आहे? बाळ ठीक आहे? डॉक्टर आले होते, काय म्हणाले? हो, आले होते, व्यवस्थित आहे सगळं। डॉक्टर म्हणाले काळजी करायसारखं काही नाही, थोड्याशा तपासण्या आणखी करायला लागतील बाळाच्या, पण ठीक आहे सगळं। बाबा आणि विपुल दोघं आहेत हॉस्पिटलमध्येच। मी पण तिला भेटून येतो, नाहीतर नाराज व्हायच्या दोघी। दोघी? माधुरी आणि तिचं पिल्लू। आज कित्येक दिवसांनी हे घर हसतंय बाबा, खरंच। शांतपणे श्वास घेते, नाहीतर नुसता कल्लोळ माजला होता या घरात। आता कुठे बरं वाटते। पांडुरंगा, असंच लक्ष ठेव रे बाबा आमच्या घरावर।